विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचे 16 टॉपिक आपल्याला करायचे आहेत. तर त्या 16 टॉपिकमध्ये सगळ्यात सोपा टॉपिक कुठला आहे सांगू का? सेमीकंडक्टर. तुम्हाला तो अवघड वाटत असेल, पण तो अवघड नाहीये. मी तुम्हाला आता सांगतो ना आपल्याला करायचंय कसं आणि पहिल्यांदा कुठले क्वेश्चन्स करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, की मी सगळ्यांना नेहमी सांगतो, नेहमी बरं का, की सेमीकंडक्टरची सुरुवात बघा, ॲक्चुअली बघा, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कोणाला पटणार नाही, पण माझं म्हणणं आहे, की सेमी कंडक्टरची सुरुवात तुम्ही लॉजिक गेट्स पासून करा. ओके. मग लॉजिक गेट्समध्ये अँड गेट आहे, ऑर गेट आहेत, त्याचे मग सिम्बॉल आहेत, त्याचं ट्रुथ टेबल आहे, डायग्राम्स आहेत, एक्सऑर वगैरे गेट पण आहेत तुम्हाला. मी जरा पुस्तकात लक्षात घ्या, की हे जे लॉजिक गेट्स आहेत ना, हे पहिला करायचे. अतिशय सोपे प्रश्न विचारतात, की सिम्बॉल मी तुम्हाला आता बोललो ना, तेच प्रश्न असतात त्याच्यात. म्हणजे बघा ऑर गेट आहे, ओके, नॉट गेट आहे, नॅन्ड गेट आहे, नॉर, त्याच्यानंतर ऑर आणि एक्सऑर गेट. अरे हे काही अवघड नाहीये. पण तुम्हाला नाही येत का? मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक प्रोव्हाइड करतोय. लॉजिक गेट हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. मग पहिल्यांदा काय करणार सांगा? लॉजिक गेट्स. बरं, लॉजिक गेट तर पटकन होतील. हम्म. हेच प्रश्न परीक्षेत याचे चान्सेस खूप आहेत बरं का. त्याच्यानंतर लगेच दुसरा जो क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे रेक्टिफायर. ऍक्च्युली रेक्टिफायर करतो काय सांगा बघू? इट कन्वर्ट्स एसी इंटू डीसी. ओके, एसी इंटू डीसी. म्हणजे रेक्टिफायरला तुम्ही एसी सप्लाय देणार आहे आणि रेक्टिफायर त्या एसी ला कन्वर्ट कशात करणार आहे? डीसी मध्ये. ओके. बर, मग रेक्टिफायर करत असताना हाफ वेव्ह रेक्टिफायर, ओके, आणि दुसरा असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. बर, हे दोन अतिशय महत्वाचे पॉइंट झाले. आता पुढं काय? ओके, म्हणजे हे झाले म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगतोय, मी शिकवत नाहीये बाळांनो, तुम्हाला एक डायरेक्शन देतोय, की टॉपिक करत असताना काय केलं पाहिजे. म्हणजे कॉन्फिडन्स पण हाय राहील, आयएमपी क्वेश्चन्स पण केले जातील आणि यातलेच क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके. बर, पहिलं लॉजिक गेट झालं, दुसरं रेक्टिफायर झालं. आता काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो, की आता केलं पाहिजे आपण ट्रान्झिस्टर. ओके. ट्रान्झिस्टर जी कन्सेप्ट आहे ना, मी पहिला सांगतो, ट्रान्झिस्टर मध्ये तुम्ही पहिल्यांदा न्यूमेरिकल्स करायचे. तुम्हाला कदाचित धक्का बसेल, कुठले न्यूमेरिकल आहेत आणि सीईटी साठी ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आम्ही ट्रान्झिस्टर कधी केलंच नाही ना, नका करू. पण आता मी सांगतोय ना, ते डायरेक्टली लक्षात ठेवा, की ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. लक्षात राहतंय ना? 3 टर्मिनल. मग त्याची नावं काय आहेत? इमिटर, बेस आणि कलेक्टर. इमिटर, बेस आणि कलेक्टर. मग सांगा ट्रान्झिस्टरला टर्मिनल किती? 3. इमिटर, बेस आणि कलेक्टर. त्यातला जो इमिटर आहे ना, तो हायली डोप्ड असतो. लक्षात घ्या. हे डोपिंग तुम्हाला 11वीत झालं. म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर यूज करत नाही आपण. त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट किंवा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो आणि पी टाइप आणि एन टाइप असे सेमीकंडक्टर तयार होतात. ओके. ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट बरं का. पेंटाव्हॅलंट नंतर एन टाइप होतो आणि ट्रायव्हॅलंटला पी टाइप. चेक करा, क्रॉस चेक. बर, इमिटर तो हायली डोप्ड असतो. कलेक्टर जो आहे तो मॉडरेटली डोप्ड असतो आणि बेस जो आहे तो लाईटली डोप्ड असतो. मला डायग्राम माहित नाहीये, मला काहीच माहित नाही, पण मला काय माहित आहे, ट्रान्झिस्टर मध्ये 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस, कलेक्टर. हायली डोप्ड कोण आहे सांगा? इमिटर. मॉडरेटली कोण आहे सांगा? कलेक्टर. आणि लाईटली डोप्ड कोण आहे? बेस. हे लक्षात आलं? बर, आता नेक्स्ट पॉइंट काय सांगतोय बघा, की मग जो इमिटर मधून फ्लो होणारा करंट आहे ना, तो मॅक्सिमम असणार आहे, कारण तोच हायली डोप्ड आहे ना. आणि तो करंट जो आहे तो बेस करंट आणि कलेक्टर करंट याची ऍडिशन असणार आहे. क्लिअर? बर, आता सगळ्यात महत्वाचं मी काय करणार आहे, की मी कलेक्टर करंटनं प्रत्येकाला डिवाइड करणार आहे. मग मी इमिटर करंटला कलेक्टर करंटनं डिवाइड करतो. दॅट इक्वल्स टू बेस करंटला सुद्धा कलेक्टर करंटनं डिवाइड करतो. इथं 1 का आलं कळालंय? तर कलेक्टर करंटनं डिवाइड केलं की 1 येणार. ओके. आता मी नेक्स्ट स्टेप काय लिहितोय बघा, मी 1 अपॉन मी असं लिहितोय, की आय सी अपॉन आय ई. तोच आहे रे, फक्त मी रेसिप्रोकल केलाय. दॅट इक्वल्स टू 1 अपॉन मी असं लिहितोय, की आय सी अपॉन आय बी आणि प्लस 1.
आता शांतपणे बघा. इमिटर करंट हा हेवीली डोप्ड असतो, म्हणजे ही व्हॅल्यू मोठी आहे आणि ही व्हॅल्यू छोटी आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर हे लेस दॅन 1 येणार आहे, म्हणजे ती आपली अल्फा असणार आहे. कशाची व्हॅल्यू असणार आहे? अल्फा. आता शहाणपणे बघा, बेस हा लाईटली डोप्ड असतो, त्यामुळे बेस करंटची व्हॅल्यू कमी येणार आहे. त्यामुळे छोट्या व्हॅल्यूने डिव्हाइड केलं आता कलेक्टर तर मॉडरेटली डोप्ड असतो ना, त्यामुळे त्याची व्हॅल्यू बऱ्यापैकी असणार आहे. मग त्याला एकदम छोट्या व्हॅल्यूने डिव्हाइड केलं की आन्सर मोठं येणार आहे, म्हणजे तुम्हाला बीटा मिळणार आहे. आता हे जे आहे ना, समजून घ्या, हे पहिलं डेरिव्हेशन किंवा ह्याच्यावर न्यूमेरिकल आहे. तुम्हाला अल्फा आणि अल्फा 5 टर्म आहेत माझ्याकडं. अल्फा, बीटा, इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट. मग या 5 पैकी बऱ्यापैकी तुम्हाला गिव्हन डाटा दिला असणार आहे. आता मी टेक्स्टबुकमध्ये न्यूमेरिकल आहे का ते बघतो बरं का. नसलं तरी काही हरकत नाही. पण एमसीक्यू सांगतो. ही पहिली एमसीक्यू आहे. ओके. आता दुसरी एमसीक्यू एक्सप्लेन करतोय. लक्ष द्या. मी असं लिहितोय की 1 बाय अल्फा इक्वल्स टू 1 प्लस बीटा अपॉन बीटा. काय केलं मी इकडं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथं अपॉन 1 असतंच ना. मग 1 प्लस बीटा अपॉन बीटा म्हणजे ही व्हॅल्यू आली. आता मी मग देअरफॉर रेसिप्रोकल केला तर अल्फाचा फॉर्म्युला मिळाला बीटा अपॉन 1 प्लस बीटा. हे सुद्धा एमसीक्यू म्हणून विचारलं गेलंय. पीवायक्यूच आहे. 1, 2 फॉर्म्युले झाले. जशी अल्फाची व्हॅल्यू काढली बीटा प्लस 1 प्लस बीटा, तशी बीटाची इंट्स ऑफ अल्फा काढता येईल की कशी बघा. मी असं 1 बाय अल्फा म्हणतो, हे प्लस 1 इकडे आणतो, ते मायनस 1 होतील आणि दॅट इक्वल्स टू 1 बाय बीटा. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 मायनस अल्फा, 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा दॅट इक्वल्स टू 1 बाय बीटा. त्याला रेसिप्रोकल. मग बीटाची व्हॅल्यू मिळाली अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. झाला का फॉर्म्युला तयार? ह्या फॉर्म्युला सगळेच तयार करा ना. आणि अजून एक त्यांनी विचारलेलं काय होतं बघा. हे सगळे एमसीक्यूज आहेत बरं का. मी असं लिहितोय की 1 बाय अल्फा मायनस 1 बाय बीटा इक्वल्स टू 1 ना बाळांनो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बीटा मायनस अल्फा अपॉन अल्फा बीटाची व्हॅल्यू किती असते असे एमसीक्यू विचारले. 1. मग झाले की मी तुम्हाला आत्ताच काय बोललो की या कन्सेप्ट वरती पुस्तकात न्यूमेरिकल आहेत का ते बघतो. असले तर तेच येतील लक्षात घ्या, पण नसले तरी काय हरकत नाही म्हणूया आपण. पण त्यांची रेंज वगैरे दिलेत त्यांनी. राहू दे. काही नाहीयेत न्यूमेरिकल दिसत मला. एक्सरसाइज मध्ये बघतो. एक्सरसाइज मध्ये आहेत. मग मी तुम्हाला ते सोडवून दाखवणार. 3 क्वेश्चन्स आहेत. डिफाइन अल्फा, डिफाइन बीटा, गिव्ह रिलेशन बिटवीन देम. अल्फा आणि बीटाची हीच डेफिनेशन आहे रे. रेशो कलेक्टर करंटचा इमिटर करंटची रेशो म्हणजे अल्फा, कलेक्टरचा बेसची रेशो म्हणजे बीटा. ह्याच त्याच्या डेफिनेशन्स आहेत. ओके. आणि रिलेशन तर तुम्हाला दाखवलं की मी आता करून. ओके. बर आता ते न्यूमेरिकल्स आपल्याला जमतेत का ते बघूया बरं का. बघा, मी पुस्तकातलं न्यूमेरिकल घेतो. तुम्ही सुद्धा लास्ट पेज ओपन करा 364 आणि त्यांनी दिलंय काय बघा. एक रेशो दिलाय. अल्फा दिलाय का बीटा दिलाय तुम्ही मला सांगा. व्हॅल्यू वरून तुम्हाला कळेल. 967 लेस दॅन 1 आहे ना. मग हा अल्फा आहे. आणि विचारलंय काय बघा की इमिटर करंट दिलाय. म्हणजे बघा की इमिटर करंट त्यांनी 10 दिलाय मिली अँपिअर. ओके. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस करंट विचारलंय. कुणाची व्हॅल्यू विचारले? बेस करंट. कसं सॉल्व्ह केलं पाहिजे सांगतो. अल्फा दिलाय ना, मग अल्फाचा फॉर्म्युला काय होता रे, की अल्फा हा लेस दॅन 1 असतो ना, म्हणजे ऍक्च्युली तो करेक्ट कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट असतो. बरोबर आहे? हे तर पहिला आलं पाहिजे बरं का. पण विचारलाय बेस करंट, पण मला माहिती आहे ना, हेवीली डोप्ड कोण आहे? इमिटर. मग दॅट इक्वल्स टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. मला बेस करंट विचारलाय. मग कलेक्टर करंटची व्हॅल्यू काढताना मी इमिटर करंट मायनस बेस करंट मला व्हॅल्यू कोणाची मिळाली? कलेक्टर. कळते ना तुम्हाला बाळांनो? ईझी आहे. मग अल्फाची व्हॅल्यू पुट करत नाही मी, राहू दे. कलेक्टर करंट नकोच आहे मला, मग त्याची व्हॅल्यू पुट करतोय मी इमिटर मायनस बेस आणि डिव्हायडेड पुन्हा इमिटर. व्हॅल्यू पुट करूया. अल्फाची व्हॅल्यू 0.967. इमिटरची व्हॅल्यू 10 मिली अँपिअर आहे. बेस करंट काढायचा आहे आपल्याला आणि 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सॉल्व्ह करा. मला वाटतं लॉग टेबलची पण गरज नाहीये. याला मल्टिप्लाय करा म्हणजे 9.67 येईल. दॅट इक्वल्स टू 10 मायनस आयबी. मायनसचं प्लस करा, प्लसचं मायनस करा. 0 पॉइंट समथिंग आन्सर येणार आहे. करेक्ट 0.33 येतंय. आपलं बरोबर आहे. कुठं काय अवघड आहे सांगा बघू. हा एक फॉर्म्युला, अल्फाचा एक फॉर्म्युला आणि बीटाचा फॉर्म्युला. पण इथं कळालं का त्यांनी? लेस दॅन 1 म्हणजे तो अल्फा असणार आहे. हे लक्षात पटकन आलं पाहिजे. ओके. समजून घ्या. आता मी नेक्स्ट क्वेश्चन यातला घेतोय.
इमिटर करंट दिलाय 10 मिली एम्पियर बघा. इमिटर जो करंट दिलाय तो त्यांनी 10 मिली एम्पियर दिलाय. बर त्याच्यानंतर बेस करंट आता काय सांगतो कलेक्टर करंट दिलाय 9.8 एम्पियर मिली एम्पियर आणि विचारलाय बेस करंट. चला काय कळालं नाही तुम्हाला तर रिव्हिजन घेऊया. हेवीली डोप्ड कोण असतो इमिटर. मग त्याचा करंट सगळ्यात जास्त असणार आहे आणि तो या दोघांच्या ऍडिशन एवढा असणार आहे बेस करंट प्लस कलेक्टर करंट. मग इमिटर करंट किती आहे 10 मिली एम्पियर. बेस करंट फाइंड आउट करायचा आहे. कलेक्टर करंट किती आहे 9.8 प्लस मायनस करा 0.2 मिली एम्पियर. काय अवघड आहे काहीही अवघड नाही आहे. बरं आता इमिटर करंट दिलाय कलेक्टर करंट दिलाय आणि त्यांनी अल्फा विचारलाय रेशो घ्या ना डिवाइड करून. मग आता थांबा. मग आता या टॉपिक मधले कुठले कुठले क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले रिवाइज करूया पट. फर्स्ट मी काय सांगितलं तुम्हाला सांगा बघू. लॉजिक गेट्स पहिल्यांदा करायचे. लॉजिक गेट झाल्यानंतर मी काय कुठला कन्सेप्ट सांगितली मी तुम्हाला रेक्टिफायर करा. रेक्टिफायर नंतर कुठली कन्सेप्ट घेतली अल्फा आणि बीटा. या तिघांचे व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहेत मी अपलोड केले आहेत ते बघायचे. बरं हे सोडून आता कुठले क्वेश्चन्स केले पाहिजेत. मी हा टॉपिक कधी केला नाहीये मग होईल का होणार आहे. फक्त मी सांगतोय तसं तुम्ही जावा की तुम्ही पहिल्यांदा सांगतो ऍट एनी तुम्हाला डायग्राम करायचे. मग डायग्राम करत असताना तोंडी सांगू थोडंसं आता लिहिण्याच्या ऐवजी झेनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. झेनर डायोड त्याचं सिम्बॉल. झेनरच्या सगळ्या डायग्राम तुम्ही करा. ओके वर्किंग येत नाही ना राहू दे करू नका नका करू. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते फोटो डिफॉल्ट आहे ना त्याचं वर्किंग प्रिन्सिपल ऍट एनी कॉस्ट. ऍट एनी कॉस्ट म्हणजे मी तर लिहितोच रे बाळांनो डायोडच आहेत ते. एक आहे झेनर डायोड. दुसरा कुठला बोललो मी सांगा फोटो डायोड. ओके झेनर डायोड फोटो डायोड याच्या डायग्राम एक पहिल्यांदा करायच्या. त्याच्यानंतर सोलार सेलची डायग्राम करा. ओके एलईडी ची डायग्राम करा. एलईडी म्हणलं की त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस जे काय असतील ते पॉइंट्स परफेक्ट करा बाळांनो. आणि मी तुम्हाला सांगतो अजून ते ट्रान्झिस्टर वगैरे आहे केलं पाहिजे. केलंय का अगोदर तरच रिवाइज करा. नाही केलं तर राहू दे म्हणतोय मी. एवढा टॉपिक सुद्धा सफिशियंट आहे माझ्यासाठी. हा मी तुम्हाला आत्ताच सांगतो. पेपरला जेव्हा जाल ना बाळांनो तेव्हा बऱ्याच पेपरमध्ये असं होणार आहे की थोडे तरी प्रश्न असे असणार आहे की तुम्हाला असं जाणवणार आहे की अरे मी कधी बघितलेच नाहीयेत. त्या प्रश्नाला पहिल्यांदा टॅकल करायला शिकायचंय आपल्याला. ओके म्हणजे काय प्रकार लक्षात आला का. काळजी करायचीच नाही आपण. ओके केले नाहीत मी सोडून दिले. बाकीचे केलेत ना त्यातला अटेम्प्ट होऊ शकतं ना विचार करायचाच नाही ना. आणि सगळ्यात महत्वाचं काय 70 पैकी 70 अटेम्प्ट केला तोच पेपर सोपा गेला असं कोणी सांगितलंय. मी तर म्हणतो 30-40 पेपरचा मी बोललो एकदा 30 मार्काचा पेपर जरी अटेम्प्ट केला तरी उड्या मारा. सिरियसली कॉलेजने 30 मार्क तुम्हाला दिलेत. ओके फिजिक्स मध्ये 60-70 मार्क पडत असतील तर बेस्ट स्कोर आहे तो. मी तुम्हाला सांगू का माझ्याकडे एक स्टुडंट आला होता इस्लामपूरवरून ठीक आहे. वाटेगाववरून म्हणूया मुळीक त्याचं आडनाव होतं. 90 क्लोज टू 99% त्याला होते बरं का. केमिस्ट्री आपलं सीईटी बद्दल बोलतोय बरं का मी. पण मी तुम्हाला सांगू का त्याला केमिस्ट्रीमध्ये 47 होते, मॅथ्समध्ये काहीतरी 72 होते आणि फिजिक्समध्ये फक्त 13 होते. तो घाबरला का फिजिक्सचा पेपर अवघड गेला म्हणून? नाही. त्यानं मॅथ्सच्या पेपरवर त्याचा परिणाम होऊन दिला का? नाही. सीईटी तर मॅथ्स लगेच पेपर होता. ओके. पण तुमच्या लक्षात आलं का, की आपल्याला पण अशीच स्ट्रॅटेजी ठेवावी लागणार आहे. सेमीकंडक्टर दिलाय तुम्हाला मी आता. प्रामाणिकपणे तेवढा अभ्यास करा. ओके. त्यातनं आलं तर मी अटेम्प्ट करू, नाहीतर राहिलं काही इश्यू नाहीये बरं का. ठीक आहे. पण जे करायचं ते परफेक्ट करा. मग लॉजिक गेट असं सर्च करा. लॉजिक गेट सह्याद्री ट्युटोरियल. रेक्टिफायर सह्याद्री ट्युटोरियल. ते करंट गेन जे आहे ते सह्याद्री ट्युटोरियल अल्फा आणि बीटा. सर्च करा व्हिडिओ मिळतील आणि फिनिश करा. ऑल द बेस्ट.